अचानक भाग 22. लेखिका ॲडव्होकेट केतकी सातपुते सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले की श्वेता हॉस्पिटलमध्ये जाते आणि गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न करते. बाबाला प्रेग्नंट असल्याचे सांगते आणि आता पुढे 2-3 दिवस तरी सगळी माहिती गोळा करण्यात गेले, पण हवं तसं हाताला काही लागत नव्हतं. रात्री 1 वाजता सिद्धांतचा कॉल आला. सिद्ध, काय झालं रे? असा अचानक कॉल? काही प्रॉब्लेम झालाय का? सॉरी श्वेता, मला माहिती आहे ही वेळ नाही कॉल करायची, पण कामच तसं महत्त्वाचं होतं. हां बोल ना. मला सांग, जिजू कुठे आहेत? अरे ते आत्ताच आलेत, फ्रेश व्हायला गेले. का रे? बोल ना, काय झालंय? जिजूंना येऊ दे मग बोलू. ओके थांब. रजत, किती वेळ लागेल तुम्हाला? 5 मिनिटात आलो श्वेता. ओके. तू काय झालंय सांगणार आहेस का? श्वेता तू टेन्शन नको घेऊस, लवकरच हे थांबेल. पुढचे 4-5 दिवस खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. हां हे बघ रजत आले. ओके, फोन स्पीकरवर ठेव. हो ठेवला. हॅलो जिजू, सॉरी, मला माहीत आहे ही वेळ कॉल करायची नाही, पण माझा नाईलाज आहे. इट्स ओके सिद्धांत, तू केव्हाही कॉल करू शकतोस. बरं जिजू, आपल्या हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत त्यामध्ये 2 डॉक्टर आहेत रुगे नावाचे, बरोबर ना? हो बरोबर. ते एकाच वेळेस आपल्या हॉस्पिटलला जॉईन झाले. ते दोघे नवरा बायको आहेत, म्हणून त्यांना एकाच हॉस्पिटलला काम करायचं होतं. आपल्याकडे 2 सीट वॅकंट होत्या, त्यामुळे मग त्यांना घेतलं. दोघेही खूप चांगले डॉक्टर आहेत. पण जिजू, ते दोघं नवरा बायको नाही, बहीण भाऊ आहेत. काय? हे काय सांगतोस तू? हो जिजू, खरंच सांगतोय मी. आणि ते दोघं विनोद रुगे यांची मुलं आहेत. अनबिलिव्हेबल. माझा तर विश्वासच बसत नाही यावर. पण ते खोटं का बोलले? रजत म्हणाला. ते काही माहीत नाही, पण मला त्या दोघांवर डाऊट आहे. माय गॉड, आता काय करायचं आपण? जिजू, आधी आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील, कारण माझ्या माहितीप्रमाणे हे त्या दोघांचं काम आहे असं मला नाही वाटत. अजून कोणी आहे जे यात सामील असण्याची शक्यता आहे. तुम्ही प्लीज हॉस्पिटलमध्ये कोणालाही सांगू नका किंवा त्या दोघांना जाणवूसुद्धा देऊ नका. ओके, पण तुला काय वाटतं अजून कोण असेल यात? निधी तर नसेल ना? आपण शक्यता नाकारू शकत नाही, पण हॉस्पिटलमधलं कोणीतरी त्यांना मदत करतंय. निधी सध्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, त्यामुळे इंटरनल कोण मदत करतंय हे पाहावं लागेल. मला तर काही सुचेनासं झालंय. तुम्ही काळजी करू नका, 3-4 दिवसात सगळं पुराव्यानिशी सिद्ध करतो. मला फक्त उद्या सकाळी त्या दोघांचा नंबर सेंड करा, बघतो मी काय करायचं ते. ठीक आहे, पाठवतो उद्या नंबर. तुम्ही झोपा आता. आणि श्वेता, आम्ही आहोत, त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. हो सिद्धांत. आणि ऐक, उद्या जमलं तर हॉस्पिटलला जा. बघ तुला जर बरं वाटत असेल तर. ओके, पाहते मी कसं काय ते. चल, गुड नाईट. श्वेता, माझं डोकं तर सुन्न झालंय. खरंच त्यांनी असं केलं असेल का गं? काही सांगू शकत नाही हो. माझ्यासाठी पण हे शॉकिंग आहे. रजत, मला तर वेगळीच हुरहुर लागली आहे. आपलं जवळचं कोण नसेल ना यात? काही कळत नाही. आता तू अजिबात विचार करू नकोस. झोप बरं. रजत, मला कॉफी प्यावीशी वाटतेय. हो का? आणतो बरं का. श्वेता,
माझ्या डोक्यात काय विचार आला माहिती आहे का? काय हो? अगं, आपली बाळं जन्माला आल्यावर ना दुधाऐवजी कॉफी प्यायला मागतील. काय हो तुम्ही पण ना. बरं, मी कॉफी आणतो. रजत, मला त्रास होऊ नये म्हणून लगेच टॉपिक चेंज केलात ना? पण खरंच कळत नाही हो. काय करावं? काय मॅडम, कसला एवढा विचार करताय? अरे, तुम्ही कधी आलात? जेव्हा तू विचार करत होतीस तेव्हा. कॉफी खूप छान झाली आहे. थँक्स. श्वेता, गेले महिनाभर कसे जगलोय ना आपण. बाळ येणार म्हणून किती खुश होतो. आणि हे काय ग मध्येच आलं? रजत, प्लीज खचून जाऊ नका. सगळं ठीक होईल. हो ग राणी. बरं, चल झोप. सकाळी उठायचंय. ओके, गुड नाईट. सकाळी श्वेता जरा उशिराच उठते. अरे, तुम्ही उठवले का नाही? आपल्याला जायचंय ना हॉस्पिटलला. असू दे, थोडा उशीर झाला तर काय होतं. बरं, चला तुम्ही नाश्त्याला, मी येतेच. श्वेता, जरा आरामात, हळू आवर. उगाच गडबड नको करूस. मी आहे बाहेर. अरे रुही मॅडम, काय म्हणताय? मी मस्त भाई. नाराज आहेस ना लग्न पुढे ढकलल्यामुळे? नाही रे भाई. अरे, त्यांना 1 वर्ष यायला मिळणार नाहीये. खूप बिझी आहेत त्यामुळे. अरे वा, मॅडम आत्तापासूनच नवऱ्याची बाजू घ्यायला लागल्या. पाहतेस ना आई? भाई. ये श्वेता, बस. तू जाणार आहेस का आज? हो आई, जाणार आहे. रजत, फक्त हा महिना, नंतर मग चेकअप शिवाय हिला पाठवणार नाही मी. हो आई, चालेल. आम्ही निघतो. भाई आणि वहिनी लवकरच गेले असतील ना? हो. श्वेता, तू नाश्ता करेपर्यंत मी जरा आत्याला भेटून येतो. हो, चालेल. आत्या, आत येऊ का? अरे ये ना. विचारतोस काय? काय झालं रजत? काही बोलायचंय का? आत्या, तुझा माझ्यावर किती विश्वास आहे ग? स्वतःपेक्षा जास्त. काय झालं रजत? मी गेले 1 महिना पाहते, तू खूप शांत आहेस. अनु पण पहिल्यासारखी बडबड करत नाही. काय झालं, सांगणार आहेस का? आत्या, मला प्रॉमिस कर की तू परत आधीसारखी होणार नाहीस. खूप प्रयत्नांनी आम्ही तुला आमच्यात आणलंय. तो डोळ्यात पाणी आणून बोलतो. माझ्या होणाऱ्या नातवंडांची शपथ, मी आता आहे तशीच राहीन. आधीसारखी होणार नाही. ओके, सांगतो मग. रजत आत्याला 1 महिन्यापासून काय काय होतंय ते कालचं त्याचं आणि सिद्धांतचं झालेलं बोलणं इथपर्यंत सगळं सांगतो. काय बोलतोयस तू हे रजत? आणि हे तू मला आत्ता सांगतोयस? मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता ग. पण श्वेताची काय अवस्था आहे पाहतेस ना. ठीक आहे, आता माझं ऐकशील? बोल ना. मी कधी तुला नाही म्हणालोय का? मी पण येते. अगं पण. अरे, श्वेताची काळजी घ्यायला सोबत येते असं सांगू आपण. चालेल ना? हो. येते मग मी आवरून. आज बऱ्याच वर्षाने निवेदिता हॉस्पिटलला जात होती. मनात 1000 विचार येत होते. तेवढ्यात गाडी हॉस्पिटलच्या आवारात आली. आत्या, तू आणि श्वेता पुढे व्हा, मी आलोच. ओके. श्वेताला पाहून विहान हाक मारतो आणि आत्याला पाहून आश्चर्यचकित होतो. आत्या, काय मस्त सरप्राईज दिलंस तू. थांब, अनुला बोलवतो. तेवढ्यात अनु येते. आत्या, मी खूप खुश आहे तुम्हाला पाहून. आत्या, तू चल केबिनमध्ये, आपण सगळे मस्त कॉफी पिऊ. आत्याला पाहून सगळे खुश होतात.
फक्त 3 व्यक्ती सोडून, कारण निवेदिता काय चीज आहे हे त्या तिघांनाही माहिती असतं. रजत, तुम्ही त्या दोघांचा नंबर पाठवला का सिद्धांतला? हो, पाठवलाय. आता तुझं आणि आत्याचं काम उरलंय. डोंट वरी, आता तुम्ही पहाच काय होतंय ते. बरं झालं तुम्ही आत्याला सांगितले. हो ग, मला तर भीती वाटत होती, पण आता खूप एनर्जी आल्यासारखं वाटतंय. माझी आत्या माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे. रजत, हे 2 दिवस आपण पुरावे गोळा करू आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ. श्वेता, मला ना एक प्रश्न पडलाय. हां, बोला ना. अगं, त्या विनोद काकांनी तर स्वतःहून लग्न केलंय. मग त्यांची मुलं काय इंटेन्शननी हे सगळं करत असतील? हे तेच तर सांगू शकतात ना. आपण नक्कीच शोधून काढू. तुम्ही नका काळजी करू. आत्या, आपण चिल्ड्रन वॉर्डमध्ये जाऊ, म्हणजे तिथून आपल्याला लक्ष ठेवणं सोपं होईल, श्वेता सांगते. चल. एकीकडे मुलांशी खेळत आणि गप्पा मारत त्या त्यांचं काम करत होत्या. तेवढ्यात श्वेताला सिद्धांतचा कॉल येतो. श्वेता, आपलं काम झालं. सिद्ध, खरंच? हो श्वेता, आपण 2 दिवसात सगळं पुराव्यानिशी साबित करूया. अरे, पण नक्की कोण आहे यामागे? संध्याकाळी भेट, मग सविस्तर बोलू. हॉस्पिटलमध्ये कुणाला जाणवू देऊ नकोस की आपल्याला सगळं कळलंय ते. चालेल, भेटू संध्याकाळी. आत्या, आपलं काम झालंय. खरं सांगतेस? हो आत्या, संध्याकाळी सिद्धांत येईल, मग कळेल सगळं. दोघीही खुश होतात. श्वेता, काय झालं? इतकी एक्सायटेड का आहेस? रजत विचारतो. सिद्धांतचा कॉल आलेला. बहुतेक त्याला केस संदर्भात काहीतरी माहिती मिळाली आहे. संध्याकाळी तो येणार आहे. गुड. रजत, मी काय म्हणते, तू आणि श्वेता आता घरी जा. आत्या, तू पण चल. अरे नको, मी इथेच थांबते. मला पण पाहायचंय की माझ्या लेकरांना एवढा त्रास कोण देतंय. अगं आत्या, दादा वहिनी आहेत. असू दे, तरीही मी थांबते. रजत, थांबू द्या आत्यांना, श्वेता म्हणाली. अगं पण. ठीक आहे, थांब तू आणि काळजी घे. मी येतो थोड्या वेळात. श्वेता, मला जरा सिद्धांतचा नंबर देतेस का? हो आत्या, देते ना. बरं, तुम्ही निघा आणि आता तू येऊ नकोस, जरा आराम कर. मी आहे इथे. हो आत्या, तुम्ही आलात म्हणजे मी निश्चिंत झाले. निघते मी. श्वेता गेली तसं त्या सिद्धांतला कॉल करतात. हॅलो, इन्स्पेक्टर सिद्धांत आहेत का? हो, मीच बोलतोय. आपण? मी रजतची आत्या. ओ, बोला ना आत्या, काय म्हणताय? मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. हां, बोला ना. मला सांग, तुला विनोद रुगे यांच्याबद्दल काय कळलंय? आत्या, ते. अडखळू नकोस, काय ते क्लिअर सांग, म्हणजे काही लागलं तर माझी मदत होईल. सिद्धांत तेच सांगतो जे त्याने श्वेता आणि रजतला सांगितलेलं. तुला काय वाटतं सिद्धांत, खरंच त्यांनी असं केलं असेल का? आता पुरावे तर हेच सांगतात. वाटल्यास मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, पाठव. आणि संध्याकाळी रजत आणि श्वेताला काय सांगायला भेटणार होतास? आत्या, ते मी कॉलवर नाही सांगू शकत. संध्याकाळी आपण भेटू. पण. बोल ना, आत्या म्हणतात. या सगळ्यात विनोद रुगे यांचा हात आहे असं मी ठामपणे सांगू शकत नाही, पण त्यांच्या मुलांचा नक्कीच हात आहे. त्यांनी हे सगळं का केलं हे तेच सांगू शकतात. ठीक आहे. बरं ऐक, मी फोन ठेवते. मला इथे संशयास्पद हालचाली जाणवत आहेत.
आत्या मी येऊ का? सिद्धांत विचारतो. नाही नको, पण अलर्ट राहा. त्यातूनच काही वाटले तर मी तुला लगेच कॉल करेन. काय रे, काय झालं? आत्या वॉर्ड बॉयला विचारतात. काही नाही मॅडम, ते बॉडी न्यायला नातेवाईक आलेत. कुठे आहेत नातेवाईक? ते तिकडे, असं म्हणत तो पळून जायला लागतो. पकडा त्याला, असं म्हणत आत्या त्याच्या पाठी जातात. तसं 2 डॉक्टर त्याला पकडतात. ते सगळं पाहून डॉक्टर सुप्रिया रुगे आणि सागर रुगे म्हणजे विनोद रुगे यांची मुलं पळून जायचा प्रयत्न करतात. तसा सिद्धांत त्यांच्या समोर येऊन थांबतो. अरे सिद्धांत तू? आत्या म्हणाल्या. हो आत्या, तुमचा कॉल आला तेव्हा इथे आसपासच होतो मी, म्हणून लगेच निघून आलो. तुमचा सगळा खेळ संपलाय आता, असं म्हणत तो डॉक्टर सागरला पकडतो. नाडकर्णी मॅडम, त्या डॉक्टर सुप्रियांना पकडा. मी सांगेपर्यंत कोणीही हॉस्पिटल बाहेर जाणार नाही. शिंदे, आपल्या माणसांना हॉस्पिटलच्या प्रत्येक गेटवर उभं करा आणि मला विचारल्याशिवाय कोणालाही आत सोडू नका किंवा बाहेरही जाऊ देऊ नका. ओके साहेब. सिद्धांत रजतला कॉल करतो. तुम्ही श्वेताला घेऊन लगेच हॉस्पिटलला या. काय झालं सिद्धांत? काही प्रॉब्लेम झालाय का? रजत विचारतो. हो जिजू, तुम्ही लगेच या, मी वाट पाहतोय. सिद्धांत लगेच आरवीला कॉल करतो. आरवी, तुम्ही निघालात का? हो सिद्धांत, आम्हाला यायला 2 तास लागतील. का रे, काय झालं? आरवी विचारते. डॉक्टर रुगे बंधू भगिनींना रंगेहात पकडलंय आम्ही. त्यांच्या आईवडिलांना काही सांगू नका सध्या, सिद्धांत सांगतो. हो चालेल, येतो आम्ही. तेवढ्यात श्वेता आणि रजत तिथे येतात. काय झालं सिद्धांत? असे अचानक का बोलावून घेतलेस? काय सांगू श्वेता, आपण तर 2-3 दिवसात पकडणार होतो यांना, पण यांनाच घाई झाली. आयतं कोलीत दिलं यांनी आपल्या हातात. नशीब आत्या इथे होत्या म्हणून, नाहीतर आजचा यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता. बरोबर बोलतोय ना मी डॉक्टर राज? अरे, तू राज भैयांना काय विचारतोस? श्वेता म्हणाली. अगं असं कसं? हे पण या दोघांइतकेच महत्त्वाचे आहेत, सिद्धांत सांगतो. काय? सिद्धांत तू काहीही बोलतोस, रजत म्हणाला. मी खरं सांगतोय जिजू. हो ना डॉक्टर राज? तुझा काहीतरी गैरसमज होतोय सिद्धांत. मी असं का करेन? का ते तर तुम्हीच सांगू शकता. सिद्धांत, अरे काहीही काय? तुला चुकीची माहिती मिळाली असेल, डॉक्टर अनुष्का म्हणाली. नाही वहिनी, मी खरं तेच बोलतोय. सांगा डॉक्टर राज, की मी सांगू? सिद्धांत म्हणाला. श्वेता अगं सांग ना सिद्धांतला, मी असं का करेन ग? सिद्धांत प्लीज, काय चाललंय हे? श्वेता म्हणते. श्वेता, तुझा माझ्यावर विश्वास नाही का ग? माझ्याकडे पुरावे आहेत तसे. तेच दाखवायला मी तुम्हाला संध्याकाळी बोलवलेलं. थोडा वेळ थांब, सगळं क्लिअर करतो मी. फक्त मला एवढंच सांग डॉक्टर रुगे, यात हॉस्पिटलमधलं अजून कोण कोण सामील आहे? नाहीतर मी कोणाचीही गय करणार नाही. अहो, आम्ही काहीच केलं नाही हो. प्लीज डॉक्टर रजत, आम्हाला यातलं काहीच माहिती नाही, ते दोघेही बोलतात. हो का? मग तुम्ही पळून का चालले होते? अहो, आम्ही तर बाहेर कॉफी प्यायला चाललो. हो का? थोड्या वेळात तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता सगळं काही देतो हां, असं म्हणत सिद्धांत डॉक्टर सागरच्या कानाखाली मारतो. आता सांगतोस की आई पप्पा आल्यावर सांगणार? काय? तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांना हात लावायची? डॉक्टर सागर म्हणतो. ओ हो डॉक्टर सागर, चिल.
आम्ही काय त्यांना बेड्या घालून आणत नाही, प्रेमाने उचलून आणतोय. आता तरी सांगणार का की यात अजून कोण कोण आहे? मी नाही सांगणार. ठीक आहे, मी सांगतो ना. तुम्ही दोघे तर आहातच आणि डॉक्टर राज पण आहेत. बरं का जीजू, गेल्या वेळेस तुम्ही एक चूक केलीत. डॉक्टर निधीला सोडून दिलत ती महामायासुद्धा आहेच यात. बरोबर बोलतोय ना मी, डॉक्टर सुप्रिया? आणि हो, तिचीही आणायची सोय केले मी. सीत, एवढं सगळं कधी केलंस रे? श्वेता डोळ्यात पाणी आणून बोलते. अगं वेडू, मित्र आहे मी तुझा. जिजूंना त्रास झाला की तुलाही होणार, आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडला असं त्रासात पाहू शकत नाही. माझं कर्तव्य आहे ते. साक्षीने मला आधीच बजावलेलं की श्वेताला त्रास नाही झाला पाहिजे, आणि मी हे एकट्याने नाही केलं. आपल्या गँगनी खूप सपोर्ट केलाय आपल्याला. खरं तर हे कोणामुळे शक्य झालं माहिती आहे? कोणामुळे? श्वेता विचारते. आपल्या वेदिकामुळे. काय? हो अगं, आपलं ठरल्यावर मी सगळ्यांना कॉल केला, फक्त वेदिकाला केला नव्हता. मग माझ्या लक्षात आलं, आता सध्या वेदिका नागपूरला आहे, म्हणून मी तिला कॉल केला तर कळलं की ती डॉक्टर रुगे यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. आणि मग आपलं काम अजूनच सोपं झालं. यावेळेला आपलं लक आपल्या बाजूने होतं, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. तीही येते. ओ गॉड, तुमचे कसे आभार मानू तेच कळत नाही, श्वेता म्हणाली. ते राहू दे ग, आणि तुझ्या राजभैयांना विचार, त्यांनी असं का केलं? प्लीज राजभैया, मला सांगा, तुम्ही हे सगळं का केलंत? डॉक्टर राज, सांगा आता. तुमचे कॉल रेकॉर्डिंग आणि बँक स्टेटमेंट सगळं आहे माझ्याकडे. काय सांगू मी? हां, तुझ्या नवऱ्याला विचार, त्याच्यामुळे झालंय हे. राज सांगतो. अरे, मी काय केलं? रजत म्हणाला. अरे, सगळं तर तूच केलंस. तुझ्यामुळे झालं हे सगळं. खरं तर मला सई आधीपासूनच आवडायची, म्हणजे रजतचं लग्न ठरायच्या आधी. 2 वर्षापूर्वी मी तिला प्रपोज केलं होतं, पण ती नाही म्हणाली. मीही तो विषय सोडून दिला. पण नेमकं रजतचं आणि तिचं लग्न ठरलं, आणि मला ते सहन झालं नाही. पण सई लग्नाच्या दिवशीच निघून गेली. मला हे आधीच माहीत होतं की निधी या सगळ्यामागे आहे, आणि हेही माहीत होतं की सईने लग्न वगैरे केलेलं नाही. पण सई परत आली तर तिचं आणि रजतचं परत पॅचअप होऊ नये म्हणून मी रजत आणि श्वेताला एकत्र आणायचे प्रयत्न केले. निधी प्रकरणामुळे श्वेताचा माझ्यावर विश्वास बसला होता, त्यामुळे माझं काम सोपं झालं. अरे हो, पण मग आता जे केलंस त्याचं काय? रजत विचारतो. मी खूप कंटाळलो सगळ्याला. प्रत्येक ठिकाणी रजतला मान मिळत होता. खरं तर माझी काबिलियत नक्कीच रजतपेक्षा जास्त होती. ही गोष्ट त्यालाही मान्य होती. पण तरीही त्याचंच नाव झालं सगळीकडे, आणि मला हे सहन झालं नाही. आणि त्यातच माझी ओळख सागर आणि सुप्रियाशी झाली. ही दोघे जेव्हा इथे त्यांचा प्लॅन बनवत होती तेव्हा मी तो ऐकला, आणि मी त्यांच्यात सामील झालो. कारण ही नामी संधी माझ्याकडे चालून आलेली, आणि या वेळेला मी ती सोडणार नव्हतो. हॉस्पिटलची मला खडानखडा माहिती होती. त्यात मी वॉर्ड बॉय आणि कॅमेरा ऑपरेटरला पैसे देऊन सामील करून घेतलं. पण श्वेता आली आणि सगळा प्लॅन चौपट झाला. पण तुम्हीच तर हॉस्पिटलमध्ये काय होतंय ते मला सांगितलंत ना? श्वेता म्हणाली. हो, तुला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी बोललो. आणि मला माहिती होतं की तुला मी सांगितलं तरी रजत काही तुला यावर काम करू देणार नाही. पण यावेळेस माझा हा अंदाज फोल ठरला. रजत सुन्न होऊन एके ठिकाणी बसला होता. त्याला अजूनही हे सगळं स्वप्नच वाटत होतं. त्याचं मन मानत नव्हतं
की हे सगळं राजने केलंय. नकळतच त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. राज भैया, माझं जाऊ द्या, पण रजतचा सख्ख्या भावा इतका जीव होता तुमच्यावर. तुम्ही त्यांना ओळखायला चुकलात. तेवढ्यात आरवी आणि वैभव डॉक्टर रुगे आणि त्यांच्या वाईफला घेऊन येतात. बरं, सगळी फॅमिली आलीच आहे तर होऊन जाऊ द्या, सिद्धांत म्हणतो. डॉक्टर विनोद निवेदिताला पाहून शॉक झाले. निवेदितांची पण तीच अवस्था होती. आज बरेच वर्षांनी ते दोघे एकमेकांसमोर आले होते. नकळतच निवेदितांचे डोळे भरून आले. आम्हाला इथे का आणलंय? डॉक्टर विनोद विचारतात. सगळं कळेल तुम्हाला, फक्त तुमच्या मुलांना तोंड उघडायला सांगा, सिद्धांत बोलतो. तुम्ही फसवून आणलंय आम्हाला, डॉक्टर विनोदची वाईफ बोलते. मॅडम, फसवलंय तर तुम्ही आणि तुमच्या मुलांनी. तुमचं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं झालंय. अय, माझ्या आईला काही बोलायचं नाही, सागर रागातच बोलतो. हो का? मग गुणी बाळासारखं सगळं खरं खरं सांग. आता काही लपवण्यात अर्थ नाही, नाहीतर मी कुणाचीही गय करणार नाही, सिद्धांत रागातच बोलतो. सागर, हे सगळं काय चालू आहे? डॉक्टर विनोद विचारतात. बाबा, हे सगळं तुमच्यामुळेच करावं लागलंय आम्हाला. तुम्ही आईशी लग्न केलंत, पण तिच्यावर मनापासून कधी प्रेम नाही केलंत. आईला त्याचा खूप त्रास झालाय. आम्ही आईला रडताना पाहिलंय. आम्हाला तुम्ही काही कमी पडू दिलं नाहीत, पण आईला मात्र खूप रडवलंत. आणि ज्यांच्यामुळे हे सगळं झालं त्यांना त्रास द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि हे सगळं केलं. सागर रागातच निवेदितासमोर येऊन उभा राहतो. तुम्हाला आमच्या बाबाशी लग्न करायचं नव्हतं तर मग प्रेम का केलं त्यांच्यावर आणि दुसऱ्याशी लग्न करून पळून गेलात ना परदेशात? तुला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे सागर. मी असं काहीच केलं नाही, निवेदिता सांगतात. खोटं बोलताय तुम्ही. आत्या खरं बोलतायत सागर. एक्झाम संपवून येताना आत्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती. त्यामुळे घरच्यांनी त्यांना देशाबाहेर हलवलं. आत्या 2 वर्ष कोमात होत्या. त्या बऱ्या झाल्यावर त्यांनी डॉक्टर रुगे यांचा शोध घेतला. तोपर्यंत त्यांचं लग्न झालं होतं. तो आघात आत्यांना सहन झाला नाही. त्यांचं सगळ्यावरून मन उठलं. आत्यांनी लग्नही केलं नाही. त्यांच्या मनावर परिणाम झाल्याने त्या घरातच असायच्या. अन्याय तर आत्यांवर झालाय, तुमच्या आईवर नाही, श्वेता म्हणाली. आणि तुमच्या बाबांचं प्रेम होतं ना आत्यांवर, मग त्यांनी लग्न का केलं? आणि तुम्हाला कोणी सांगितलं आत्यांनी लग्न केलं? अनु विचारते. सुनीता बोलली मला. सुनीता म्हणजे डॉक्टर रुगे यांची पत्नी. डॉक्टर रुगे सांगतात. हो, मीच बोलले. मी खोटं सांगितलं विनोदला. मला माहिती होतं की निवेदिताचा ॲक्सिडेंट झालाय आणि हीच संधी मी शोधली. विनोदला सांगितलं की निवेदिताने लग्न केलं आणि ती फॉरेनला निघून गेली. सुरुवातीला त्यांनी विश्वास नाही ठेवला, पण जसा त्यांचा निवेदितांशी कॉन्टॅक्ट झाला नाही तसं त्यांनाही ते खरं वाटलं. ते मानसिकरित्या खूप खचले होते आणि तेव्हा मी त्यांना आधार दिला आणि त्यांच्याशी लग्न केलं. पण त्यांनी माझ्यावर तेवढं प्रेम केलं नाही जेवढं ते निवेदितावर करत होते. आणि म्हणून मी माझ्या मुलांना हाताशी घेऊन हे सगळं घडवून आणलं, जेणेकरून निवेदिताच्या घरच्यांना त्रास होईल, सुनीता सांगतात. हे तू काय केलं सुनीता? आपलं आयुष्य तर संपत आलं ग, पण तू तर आपल्या मुलांच्या आयुष्याशी पण खेळलीस, डॉक्टर रुगे म्हणाले. नाडकर्णी मॅडम आणि शिंदे या सगळ्यांना ताब्यात घ्या. पुढची चौकशी पोलीस स्टेशनला जाऊन करू. श्वेता चल, निघतो मी. काही समजलं तर कळवतो. सिद्धांत सगळ्यांना अटक करून घेऊन गेला.
झालेल्या प्रकाराने सगळे सुन्न झाले. बाप रे, काय हा तिढा. बरं, आपल्या लेखिका वकील मॅडम आहेत, सो त्यांनी ही केस अतिशय उत्तम रंगवली आहे. लेखिकेचे मनापासून कौतुक आणि तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.